आता शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 हप्त्याची आता यादी जाहीर झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता तुम्ही एका क्लिकवर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 हप्त्याची यादी कशा प्रकारे बघू शकता। जर तुमच्या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। आता तुम्ही कशा प्रकारे तपासू शकता, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्याचे असे प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या यादीत नाव बघितलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे हप्ता मिळणार नाही। म्हणजेच की यादीत नाव असेल आणि कशा प्रकारे आपण बघायचं, कशा प्रकारे आपण मोबाईलवरून सुद्धा आपल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे 20वा हप्ता आपल्याला मिळणार की नाही मिळणार, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की हे गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस पेज येणार आहे आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे पीएम किसान। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला पीएम इथं किसान अशा प्रकारे सर्च करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो इथं क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता की आता पीएम किसान सर्च केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनाची जी काही गव्हर्नमेंट साईट आहे ती ओपन होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनाची ही गव्हर्नमेंट साईट आहे आणि 100% हिच्यातून प्रूफ गव्हर्नमेंट इन हॅज बिकम, ठीक आहे। तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच की या साईटवर आल्यानंतर तुम्हाला या साईटवर क्लिक करायचं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बरेच खाली सुद्धा असे साईट आहे, पण तुम्हाला या साईटवर क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की हे पीएम किसान सन्मान निधी योजनेची ही साईट आहे। तर या साईटवर आता तुम्हाला क्लिक करून दाखवतो, संपूर्ण माहिती सांगतो। तर शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात पहिले तुम्हाला काय काय इंटरफेस अशा सुद्धा प्रकारे येणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता काही नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे एरर सुद्धा येऊ शकते। आणि शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेची साईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे। सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघू शकता की वरी तुम्हाला इथं पीएम किसान सन्मान निधी योजना, ठीक आहे। तर इथं अशा प्रकारे एक ऑप्शन बघायला मिळणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं लँग्वेज बदलायची, तुमची भाषा बदलायची असेल तर तुम्ही इथं भाषा सुद्धा बदलू शकता। तर शेतकरी मित्रांनो मी सध्या इंग्लिशच राहू देतो, तो इथं इंग्लिश आता आहे, ठीक आहे। आणि शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आता न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचं सुद्धा ऑप्शन आहे। आता बघू शकता की न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा व तसेच नमो शेतकरी योजनेचा हे हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करायचं आहे, ठीक आहे। आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे 20वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला इथे ई-केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण हे बंधनकारक आहे। आता बऱ्याच शेतकऱ्याची ई-केवायसी नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याला हे पीएम किसानचा 19वा हप्ता मिळाला नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो ई-केवायसी लवकरात तात्काळ करून घ्या व तसेच आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही ते लगेच चेक करून घ्या व तसेच बँक अकाउंटला मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून घ्या। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता द होम प्रावीण मिनिस्टर, आता बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे 19वा हप्ता आहे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता बघा 24 फेब्रुवारी म्हणल्यावर आपल्याला मे महिन्यातच हप्ता मिळाला पाहिजे होता, पण शेतकरी मित्रांनो अजून या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याला बराच 4 महिने होऊन सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे 20वा हप्ता मिळत नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो कधी मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार, संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर पीएम किसान सन्मान निधीची ई-केवायसी करून घ्यायची व तसेच शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ई-केवायसीचं सुद्धा ऑप्शन बघू शकता इथे, ठीक आहे। ई-केवायसी करू शकता। शेतकरी मित्रांनो आता न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचं सुद्धा ऑप्शन इथून सुद्धा तुम्ही न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही मोबाईलवरून न्यू फार्मर रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता। व तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जर किती हप्ते मिळाले ते बघायचं असेल तर सर्वात पहिले इथं बघू शकता इथं स्टेटस, युअर स्टेटस सुद्धा चेक करू शकता। व तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एखादा मोबाईल नंबर तुमचा हरवला असेल तर तुम्हाला नवीन मोबाईल अपडेट करायचा असेल तर तुम्ही घरबसल्या करू शकता। इथं बघू शकता की न्यू मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ठीक आहे। इथं मोबाईल नंबर टाकून हे कशा प्रकारे करायचं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा, जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेची आता यादी बघायची असेल की आपल्याला 20वा हप्ता मिळणार की नाही मिळणार, 19वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आणि आता 20वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा जर तुम्हाला 19 हप्ता मिळणार, 20वा हप्ता मिळणार की नाही मिळणार कशा प्रकारे चेक करायचं, सर्वात पहिले शेतकरी मित्र इथे बघू शकता की बेनिफिट लिस्टचा ऑप्शन आहे, ठीक आहे। तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघू शकता की क्लिक केल्यानंतर तुम्हाला
अलग इंटरफेस ओपन होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ही 20वा हप्ता तिथे क्लिक केल्यानंतर या इथं तुम्हाला जे काय तुमची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। बरेच शेतकरी काय करतात की जे मी इन्फॉर्मेशन इथं फिल करतो तेच इन्फॉर्मेशन फिल करतात। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी डेमोमध्ये सांगत असतो, ठीक आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला काय काय निवडायचं आहे लक्षपूर्वक आहे की शेतकरी मित्रांनो। आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं स्टेटस निवडायचा, स्टेट कोणता आहे महाराष्ट्र, तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट निवडायचा म्हणजे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, ठीक आहे। इथं ब्लॉक निवडायचा, इथे विलेज निवडायचा। आता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे निवडायचं संपूर्ण माहिती सांगतो। तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो आता बघू शकता इथं आपण स्टेट वाले ऑप्शनवर क्लिक करणार आहोत, ठीक आहे। क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला इथं महाराष्ट्र निवडायचं, ठीक आहे। आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र निवडायचा आहे। आता शेतकरी मित्रांनो आता डिस्ट्रिक्ट निवडायचा, आपला जिल्हा कोणता, ठीक आहे। इथं डिस्ट्रिक्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणता बी एक जिल्हा घ्यायचा तुम्हाला, ठीक आहे। क्लिक केल्यानंतर इथं सब डिस्ट्रिक्टचा ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला हे सब डिस्ट्रिक्टचं ऑप्शन बघायला मिळते, ठीक आहे। आता सब डिस्ट्रिक्ट आपला तालुका कोणता आहे, ठीक आहे। आता तालुका शेतकरी मित्रांनो कोणता बी घेणार आहोत आपण। आता तुम्हाला इथं सब डिस्ट्रिक्ट घेतला, आता तुम्हाला इथे विलेज निवडायचं आहे म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे, ठीक आहे। कोणत्या गावची यादी बघायची आहे, तर सर्वात पहिले विलेजवाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। विलेजवाले ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की आपण अशा प्रकारे हे निवडलेलं आहे। सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण सर्वात पहिले स्टेट निवडलेलं आहे, मग डिस्ट्रिक्ट निवडलेलं आहे, सब डिस्ट्रिक्ट निवडलेलं आहे आणि विलेज निवडलेलं आहे। तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे तुमची जी काही इन्फॉर्मेशन तिथं फिल करायची आहे। फिल केल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं आता गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता गेट रिपोर्ट वाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सुद्धा आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी यानी की इथं बघायला मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता जर तुमचं काही चुकलं असेल तर इथं बघू शकता सर्वात पहिले हे बरोबर आहे का ते लक्षात घ्यायचं। इथं बघू शकता ही बेनिफिट लिस्ट आहे, ठीक आहे। आता बघू शकता इथं स्टेट तुमचा महाराष्ट्र आहे का, डिस्ट्रिक्ट तुमचं यवतमाळ आहे का, अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो हे माझ्या डेमोमध्ये घेतलेलं आहे, ठीक आहे। इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, इथं विलेज निवडायचं, अशा प्रकारे तुम्हाला निवडायचं आहे। निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो खाली बघू शकता ही तुमची यादी आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या घर बसल्या मोबाईलवरून अशी यादी बघू शकता। आणि जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, व तुम्हाला या यादीत नाव बघायला मिळत नसेल, दिसत नसेल तर खाली आल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता या शेतकऱ्याची एकच यादी आहे, ती इथं सुद्धा एक ऑप्शन बघायला मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या इथं तुम्हाला जे काय ज्या तारखेला तुम्ही यादी बघू शकता, ज्या तारखेला यादी बघत आहात त्या तारीख सुद्धा इथं फिल होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं तारीख सुद्धा इथं दाखवलेलं आहे। तर बऱ्याच शेतकऱ्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथं बघू शकता की ठीक आहे। आणि इथं बेनिफिट लिस्ट शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हप्ता मिळणार की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं ती व्हिडिओ आपण उद्या बनवणारच आहोत। कशा प्रकारे आपण चेक करू शकतो की आता आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ही 20वा हप्ता मिळणार नाही आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आपण कशा प्रकारे बघू शकतो, संपूर्ण माहिती आपण उद्या व्हिडिओ बनवणारच आहोत। त्यामुळे आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला सबस्क्राइब करा, व तसेच व्हिडिओवर नवीन आले असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।